सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे। कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नितेश राणेंना रोखण्यासाठी मवियासोबत आघाडी करून शिंदेंच्या शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काल मविया आणि विविध संघटनांसोबत शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाल्याची माहिती समोर येते। याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी रोहन नाईक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी राजन तेली आहेत, शिवसेनेचे नेते। कणकवलीमध्ये एक बैठक झाली, शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये अशी काल बैठक झाली, असं चर्चा सुरू झाली आहे। काय नक्की आहे याच्यामध्ये? या बैठकीसंदर्भात मला कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही। या शहरातून अशा प्रकारचा एक प्रस्ताव पुढे आला की सगळे प्रतिष्ठित व्यापारी मंडळी होती, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, इथले काही मानकरी आहेत। निवडणुका ज्याही होतात ते वातावरण बिघडलेलं राहतं कणकवलीचं। तर कणकवली एक छोटंसं शहर आहे, या शहराच्या विकासासाठी जर सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर एकत्र या आणि निवडणुका लढवा, अशा प्रकारचा त्यांनी एक प्रस्ताव दिलेला होता। तो प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही, म्हणून मी आमच्या कोर टीमकडे आणि वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। त्याच्यावरचा निर्णय काय घ्यायचा हे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील। युती झाली तर ठीक आहे, नाही झाले तर पुढची वरिष्ठ मंडळी जसं मार्गदर्शन करतील तशा प्रकारचा विषय होईल की कशा निवडणुका लढवायचा, याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या कुठल्याच गोष्टी ठरणार नाही। कॅमेरा पर्सन योगेश काडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आता बैठक अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। सिंधुदुर्गमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। तर या संदर्भात कणकवलीचे माजी नगराध्यक्ष भाजपचे समीर नलावडे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही। राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही। ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ। काही नाही, आम्ही कट्टर राणे समर्थक आहोत। आजपर्यंत कणकवलीचा विकास, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राणे असतील, राणे फॅमिली असेल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे जो कोण उमेदवार असेल तो एकच उमेदवार देतील एवढं तुम्ही बरोबर सांगितलं। जो उमेदवार येईल त्याला विकासाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देऊ, हे सन्माननीय वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सांगितलंय। अजून शिंदे सेनेची पत्ते ओपन झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे वैभव नाईक हे आमचे पारंपरिक दुश्मन आहेत। त्याच्यामुळे वैभव नाईक हे आम्हाला भडकवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या या पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी बोलत असतील। ज्या दिवशी शिंदे सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी निर्णय घेतील त्या दिवशी मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।